हाय फ्रेंड, मी शोकना. तर असं कसं काही दाजीने आणि दीदीने दिलते दफा का तर सांगते चला पुढं. तर आज जायचं होतं मंदिरात कारण माझा बड्डे पण होता आणि दाजी आणि दीदी पण आले. त्यांना नवीन गाडी घेतलेली, त्याची पण पूजा करायची होती. तर दाजीने आणि दीदीने दफा कसा दिला म्हणजे माझा बड्डे होता, त्यांना सांगितलं होतं. मग बड्डेला तर येतो म्हणले होते, पण संध्याकाळी म्हणजे 2 दिवस आधी विचारलं होतं दाजीला, पण दाजीने म्हणले की 5 तारखेला संध्याकाळी गाडीला बसणार आणि सकाळ सकाळी तर काय आले पण होते. मग आम्ही सगळेजण तयार होऊन गेलो होतो मंदिरात. गाडीची पूजा हे चालू होती आणि आजूचं आणि दिवूचं चालू होतं. मला निस्ती बलूनचं पाहिजे, मोबाईल पाहिजे, हेच चालू होतं दोघांचं पण. मग भयाना आणि पूजा मिळून दोघांनी मस्तपैकी गाडीची पूजाही केली. मग आम्ही सगळेजण मिळून फोटोही काढलो. मी पण मंदिरात एक रील काढली. मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी चेंज करून लगेच घरामागे गेलो जांभळं काढायला. म्हणजे दीदी गेली होती वरती झाडावर, जांभळी काढत होती आणि बाबू इकडं सगळं ती पावसाळ्याला आवाज येत होता. म्हणजे ती कू म्हणल्यावर ह्यानं पण कूच करत होता, एवढं तिथं थांबून त्याला आवाज येत होता. मग काय दीदीनं जांभळं काढून पाण्याची बॉटल ही घेऊन दीदीला बोलवलं इकडे मागं. तर ब्लॉग लय मोठा झाला आहे. तर भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. बाय.